दररोज तेच तेच काम करून कंटाळा येतो आणि एखाद्या दिवशी वाटतं की आपण बाहेर पडावं. असंच काहीसं माझं झालं होतं. सध्या श्रावण महिना सुरू होता आणि सर्वत्र पावसाच्या सध्या रिमझिम सरीसुद्धा सुरू होत्या. रस्त्याकडेला सुंदर फुलझाडं होती, ती सुद्धा मला बघायला येत नव्हतं. इतका गाडीचा वेगसुद्धा आमच्या फास्ट होता. असो, जिथं आम्हाला यायचं होतं तिथं आम्ही आलो होतो आणि हे दृश्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, आम्ही आलो होतो नरसोबावाडी या ठिकाणी, ज्या ठिकाणी आल्यानंतर मनाला शांतता लाभते. आणि वाडीत पोचल्यानंतर बघा, तिथून देवापर्यंत जाईपर्यंत सगळी अशी ही गोड पेढ्यांची, बर्फीची दुकानं लागतात. आज इथे ना मंदिरात प्रचंड गर्दी होती. आणि ही समोर जी दिसते ना, ती आहे कृष्णा नदी. कृष्णा नदीला सुद्धा भरपूर पाणी आलं होतं आणि या कृष्णा नदीच्या काठावरच दत्तगुरूंचं तीर्थस्थान वसलेलं होतं. कृष्णामाईचं आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे पायऱ्या चढून वरती आलो आणि त्यानंतर ओमनं कॅमेरा पकडला होता, त्यालाही कृष्णामाईचं दर्शन घेण्यासाठी खाली पाठवलं आणि तो सुद्धा कृष्णामाईचं दर्शन घेऊन दत्तगुरूंचं दर्शन घेण्यासाठी पुढे आला. दर्शनासाठी जाताना तिथं पोलीस वगैरे भरपूर होते, त्यामुळे मी माझा मोबाईल बंद ठेवलेला. आणखी एक सांगायची गोष्ट म्हणजे मी तिथं 12:30च्या दरम्यान पोहोचलेलो आणि त्या दरम्यान तिथं दत्तगुरूंच्या पादुकांना स्नान घालायचं काम सुरू होतं आणि मग हे स्नान घालत असताना मी त्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरामध्ये खूप गर्दी होती, पण तरीसुद्धा मंदिराच्या ना एका बाजूला मनाला खूप शांतता मिळत होती. त्या ठिकाणी आम्ही उभा राहिलो आणि उभा राहिल्यानंतर मी श्री दत्तगुरूंच्या महतीबद्दल यांना प्रश्न विचारले व त्यांनी मला त्याची उत्तरे दिली. त्याचबरोबर मंदिराचा परिसर वगैरे याविषयी थोडीफार चर्चा केली. आणि हे बघा, मंदिरातच हा असा लोखंडी कटडा आहे ज्यातून आपल्याला कृष्णा नदीचं पूर्ण सौंदर्य इथं दिसतं. आणि ही बघा कृष्णा नदी, आणि त्या कृष्णा नदीमध्ये सध्या पाणी खूप असल्यामुळं बोटिंगची सुद्धा सोय आहे. आज कृष्णा नदीच्या शांत काठावरती आम्ही थोडा वेळ मस्तपैकी फिरलो आणि त्यानंतर आम्ही पुढं निघालो. ते म्हणजे कृष्णा नदीला येऊन मिळणारी पंचगंगा नदी आणि कृष्णा नदी यांचा संगम पाहण्यासाठी. तर कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगमसुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतो. नरसोबावाडीच्या पेढ्यांचा प्रसाद हा घरी सर्वांना आवडतो, त्यामुळं भरपूर इथे पेढे आम्ही घेतले. इथे 2 प्रकारचे पेढे आम्हाला बघायला मिळाले, एक साधे पेढे आणि एक भाजके पेढे.